रवी, नटराजाची पूजा झाली आहे. नटराज हा जसा नर्तनातला देव, जटाधारी, वल्कल नेसलेला, तो अभिनयाचा सुद्धा देव आहे बर का. जसा तो नर्तनाचा देव आहे तसा अभिनयाचा सुद्धा देव आहे. आणि तू तर त्या क्षेत्रातला उपासक आहेस, शिवाचा गड आहेस, भक्त आहेस. कारण तो अभिनय मुरला आहे, पण तू नुसता अभिनेता नाहीस, तू एक उत्तम दिग्दर्शक आहेस. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. दुमदुभी दुमदुमे नभी, दुमदुभी दुमदुमे नभी, जमाला नभी. धन्य शिवराज, धन्य शिवराज, धन्य शिवराज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. मला आठवतंय आपल्या ज्या नाट्य स्पर्धा होतात तेव्हा एकाने असं तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला पहिला क्रमांक देणार नाही. का? कारण कारण काय असेल? नेहमीच तुम्ही पहिले येता. खरंय. शाळेमध्ये पण जाणता राजा करायचं ठरवलं. माझ्या डोळ्यासमोर ज्या ज्या व्यक्तिरेखा आल्या की ही जबाबदारी कुणाकडे, ही जबाबदारी कुणाकडे, ही भूमिका कुणाकडे. सगळ्यात मोठं काम म्हणजे एवढा मोठा समुदाय त्याच्याकडनं अभिनय करून घ्यायचा आहे. दिग्दर्शक कोण असेल? मला काही फार विचारात पडावं लागलं नाही, कारण मला तुमच्या क्षमता माहीत होत्या. म्हणून ही जबाबदारी तुम्ही स्वीकारायची आहे असं मी तुम्हाला सांगितलं. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही हा विषय जेव्हा काढला, खरं तर याची सुरुवात, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सुरुवात कुठे झाली असेल, तर मला अजूनही आठवतंय एका वर्कशॉपसाठी आपण एका ठिकाणी गेलो होतो छोट्या मुलांच्या, आणि तेव्हा तिथे हिरकणीची कथा ऐकवली होती. आणि ती कथा इतकी आवडली की नंतर आपण ती शाळेमध्ये त्याचा कथा अभिवाचनाचा कार्यक्रम केला. हो. आणि नंतर तुम्ही एक विषय मांडला की आपल्याला जाणता राजा हे मुलांना घेऊन एक नाटक करायचंय. हो हो. आणि त्याची बरीचशी जबाबदारी मी तुला देणार आहे. बरीचशी नाही, पूर्ण जबाबदारी. नाही, अगदी. आणि खरं माझ्यासाठी ते एकदमच म्हणजे संधीपेक्षा तो मला एक हे होता की अरे बापरे, कारण आतापर्यंत छोट्या नाटकांच्या संदर्भात 25-30 मुलांना घेऊन आपण नाटक करत आलो होतो, आणि इथे हा सगळा मॉब हाताळायचा होता. पण एक बाजू होती की आपल्याच या रमणबागेमध्ये मग दह्यांनीला असणारं नाटक असेल किंवा वारीला असणारं नाटक असेल, इथे 100-150 250 मुलांपर्यंत घेऊन आपण काही ना काही केलं होतं. त्यामुळे तो अनुभव इथे मला पाठीशी पडला की हो, इथे हे वापरता येईल या सगळ्या गोष्टीचा. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जसं म्हणाला की हे स्वप्न तुम्ही दाखवली सर, आम्हाला सगळ्यांना एक संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. आम्ही आमच्या पातळीवर ज्या काही गोष्टी करत होतो त्याला मूठ बांधून आणणारं तुम्ही होतात, म्हणून हे एवढं मोठी गोष्ट होऊ शकली. हे मी आजही तेवढ्याच याने सांगू शकतो की प्रत्येकातला काय पैलू आहे आणि काय त्याला देता येईल, तो अजून कसा तो पैलू अजून उलगडत जाईल, हे तुम्ही पाहिलं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती जबाबदारी दिल्यानंतर अजून त्या जबाबदारीचं भान आणि त्याप्रमाणे काम करायला सुरुवात करायला लागली. कारण तुम्ही मला आठवतंय आपण बंगल्यामध्ये बसले असताना, म्हणजे अगदी जोपर्यंत शाळेत डिक्लेअरही विषय केला नव्हता, आपण त्या विषयावर बोलत होतो की असं आहे, जाणता राजा असा आहे. त्याआधी मी जाणता राजा पाहिला होता, ती एक चांगली गोष्ट होती. आणि मग आपल्याला अशाशा स्वरूपात सवाईच्या मंडपाचा वापर करून आपल्याला तो करायचा आहे. आणि मग त्या दृष्टीने विचार सुरू झाला की काय आपण त्या मैदानावर जाऊन सर उभे राहायचो, की हा मंडप असा असेल, इथे हे असेल, त्याचा वापर आपल्याला करता येईल. आणि मग एक दिवस विचार आला की सर ही इमारत जी आहे ही आपल्याला वापरता येऊ शकते का? ते म्हणे आपल्याला सवाईचा मंडप तर आहे आणि ते सगळं बंद असणार, पण मग आपल्यात विषय झाला की एवढ्या मोठ्या संख्येने जर इथे विद्यार्थी येणार आहेत, कलाकार येणार आहेत, तर सवाईचा मंडप मात्र कमी पडेल. आणि मग
तेव्हा खरं तर ते तुमच्या पातळीवर झालं. तुम्ही संस्थेशी सवाईच्या लोकांशी बोललात म्हणून सवाईच्या मंडपाच्या मागची बाजू सगळी काढली गेली. जे सवाईचं स्टेज जे छोटं असतं ते 100 बाय 60 फुटाचं स्टेज टाकलं गेलं म्हणून हे एवढं भव्य दिव्य उभं राहू शकलं. फरशीच्या चौकातल्या स्टेजवर किंवा सवाईच्या त्या मंडपात ते होऊ शकलं नसतं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही याचा सगळा विचार केला, तुमच्याकडे ते होतं की नव्हते एखाद्या याला की होणार नाही, आपण प्रयत्न करू रे, बघू रे, होईल रे. हा जो विश्वास होता ना, हा सगळ्यांनाच आम्हाला खूप ताकद देऊन जात होता. आणि मग नंतर जूनच्या ह्याच्यात की आपण आता डिक्लेअर करतोय बरं का, करायचंय आपल्याला ते, आणि मग तो विषय डिक्लेअर झाला. तिथे खूप तयारी करावी लागत असली असेल एवढं मोठं नाटक करायचं म्हणल्यानंतर. ती सुरुवात कुठून झाली नाटकाच्या तालमीची सुरुवात? अगदी म्हणजे सुरुवातीला आपण जसं की ती सीडी आणली, ती ऐकल्यानंतर त्याचे भाग पाडले होते. तुम्ही त्या वर्गांना काय देता येईल, त्या वयोगटाला धरून काय देता येईल अशा केलं होतं की 5वीचा वयोगट, मग 5वी 6वीचं लहान शिवाजीच्या ह्याच्यातलं काय आहे का, त्याच्या मधल्या शिवाजीला मधल्या वयोगटातल्या मुलांना दिलं होतं, आणि मोठे वर्ग होते ते मोठ्या शिवाजी बरोबर दिले होते. आणि आता खरं हे होतं की ज्या वर्गाला तो प्रसंग दिलाय तो प्रसंग त्यांना वर्गात बसवायचा होता. खरं तर सुरुवातीला जागा त्यांना कमी पडायची. ते अनेक शिक्षक येऊन भेटायचे की एवढ्याशा याच्यात आम्हाला काही करता येत नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्ही विचार करा, पुढच्या याच्यामध्ये तुमची निवडलेली पात्र येतील जातील कशी ते विचार करा. आणि नंतर मग आपण हे केलं की सर आपल्याला फरशीच्या चौकात याचा सीन बसवून घेतले पाहिजेत. स्टेज आणि फरशीच्या चौकात मग ते एक एक सीन बसवला गेला. त्यामुळे त्यांना लेंथ कळाली काय असेल ती एवढ्या मोठ्या. नाही तर सुरुवातीला काय व्हायचं, विद्यार्थ्यांचं कोंडाळं तयार व्हायचं, कारण कमी जागेत ती तयारी केलेली असल्यामुळे सगळी मुलं एकत्र जास्त यायची. आणि मग त्यांना आपण डिवाइड केलं, त्याच्यात मार्किंग केले होते ज्या पद्धतीने. म्हणजे मला आजही आठवतंय, फरशीच्या चौकात आपण काळ्या पेंटने बॉर्डर लाईन आखून घेतल्या होत्या. विंग कुठे असतील, पायऱ्या कुठे असतील, कुठून यायचंय आणि कुठून बाहेर जायचंय, हे फार चांगल्या पद्धतीने केलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग झाला. आणि हे एवढ्यावरच राहिलं नाही, तर दिवाळी नंतरच्या जेव्हा प्रॅक्टिस सुरू झाल्या तेव्हा असा विचार झाला की दिवाळी नंतर जेव्हा प्रॅक्टिस सुरू होतील, नंतर सवाई गंधर्व आहे, त्याच्या आधी आपल्याला रंगीत तालीम किंवा असं त्या जागेवर करता येणार नाही. मग सवाईच्या मंडप उभा राहायच्या आधीच तिथं फक्कीनं सगळं स्टेज आखलं जेवढं आपण वापरणार आहे. नंतर लक्षात आलं की प्रॅक्टिस सुरू केल्यावर ती फक्की जाते हे होऊन. मग आपल्याकडे आपण पर्याय काढला त्यावेळेस की आपल्याकडे ढोलाच्या जे ढोल असतात त्याच्या काढलेल्या दोऱ्या असायच्या खराब झालेल्या, त्या भरपूर होत्या पीटी रूम मध्ये. मग एक दिवस त्या दोऱ्या सगळ्या घेतल्या, आजूबाजूला आपल्या तिथे बांबू वगैरे असायचे, ते घेतले आणि चक्क बांबू ठोकून दोऱ्या बांधून प्रत्येक त्या स्टेजची बॉर्डर लाईन आखून घेतली आणि त्याच्या एंट्री एक्झिटचा हे झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने बऱ्याच जणांनी नंतर विचारलं की तुमची रंगीत तालीम झाली का, तर म्हणलं रंगीत तालीम करणं शक्यच नव्हतं. म्हणजे आपण आदल्या दिवशी एक साधारणतः 150 कलाकारांना बोलवलं होतं लाईटच्या सेक्शनिंगसाठी, पण बाकी रंगीत तालीम झाली ती आपली त्याच मैदानावर त्या दोऱ्यांच्या साह्याने. म्हणजे काय झालं, स्टेज फक्त उंच झालं आपलं नंतर, पण त्यांना माहित होतं की कुठून यायचं आणि कुठं जायचंय. हा उपयोग खूप झाला आणि म्हणून एवढी संख्या येऊन गेली, स्टेजवरून बाहेर पण गेली आणि कुठेही दुखापत झाली नाही, काही नाही. सगळ्यात महत्वाचं ही खूप 2,500 मुलांना घेऊन नाटक करायचं, खरंच आहे, कुठलीही दुखापत नाही अगदी, आणि एकही चूक नाही. बरोबर आहे. तुमच्याकडे बघताना अनेक जण असं म्हणतात, सातपुते सर ना मॅन ऑफ परफेक्शनिस्ट, जे काही खुणा करून दिल्या त्या दोरांचा उपयोग करून घेतला होता, हे कसं सुधर गेलं तुम्हाला? कसे सुरुवातीपासून थोडी सवय लागलेली आहे एखाद्या गोष्टीची की पेपर वर्क करायचं. मला अजूनही आठवतंय की तुम्हाला सांगितलं होतं की आता शिक्षकांची एक तुम्ही मीटिंग घ्या, त्यांना हे समजावून सांगायचंय. कारण आपल्या डोक्यामध्ये होतं की काय होणार आहे, पण शिक्षकांना माहित नव्हतं की त्यांचा प्रसंग कसा आणि कुठे घडणार आहे. तर चित्रकला वर्गामध्ये मोठ्या फळ्यावर आपण एक आकृती काढली आधी, आणि त्याच्या कॉपीज तयार केल्या होत्या की स्टेज कसं असेल. एरवी विंग असतात आपल्याकडे, डाव्या बाजूची विंग, उजव्या बाजूची विंग, 1 2 3 1 2 3.
पण आपल्याला ते विंग ठेवणं शक्य नव्हतं. आपल्याला मोठ्याच्या मोठ्या विंग होत्या आपल्या. एक सलग मोठाच्या जथ्था येणार होता आणि जाणार होता. मग फक्त 2च बाजू नव्हत्या केल्या, तर आपल्या एंट्रीज ज्या होत्या ना, ABCDEFGHI एवढ्या आपल्या एंट्रीज होत्या. आय मधून कोण येणार आहे, म्हणजे आपलं स्टेज जर पाहिलं तर हे स्टेज आहे आपलं. स्टेज वन इकडून येणारे याच्यात 2 भाग केले होते. त्यानंतर मागून इकडनं येणारे मध्ये जेव्हा आपण प्लॅटफॉर्म सारखं ठेवलं होतं त्याला जी मुख्य पात्र येतील जातील कशी. त्यानंतर पुढेही पायऱ्या होत्या. या पुढच्या पायऱ्यांवर देखील इकडनं येणारी लोक, कारण जे आपले मोठे मॉब सीन होते, मग दिंडी असेल, जी काही सगळी गर्दी यायची ती खालच्या भागात पण यायची गोंधळासाठी किंवा काय, तर मग ती कुठून येतील की त्याच्या बाजूला आपण ते पडदे लावले होते. वरचा पूर्ण जर पाहिला तर सगळा वरांडाचा भाग असेल, त्या पायऱ्यांचा भाग असेल आणि अगदी टॉपचा वरचा जो मधल्यावरचा, या सगळ्याचा विचार मग त्या प्रत्येकाला कळालं होतं की कुठे घडणार आहे. ए बाजूने यायचंय, बी बाजूने यायचंय. नंतर त्यांना ते लक्षात आलं, पण त्या शिक्षकांना कळालं की ए बाजूने आल्यानंतर या भागात आमचा ग्रुप उभा राहणार आहे आणि ते होणार आहे. तर याचा उपयोग तिथे तुम्ही म्हणाला तसा या परफेक्शनचा उपयोग तिथे झाला. किती विंग्स होत्या म्हणलं आपल्याकडे? आय पर्यंतच्या एंट्रीज होत्या, अगदी विंग नाही म्हणता येईल, एंट्रीज. म्हणजे आज मला इतक्या वर्षानंतर मला हे ऐकायला मिळतंय की माझ्या डोक्यात होतच की हे कसं घडलं, सातपुतेनी कसं हे घडवलं. एवढ्या विंग्स तयार करायच्या आहेत याचं थिंकिंग आज झालं होतं. हो, म्हणजे जसं सर तुम्ही म्हणाला होतात की ही मुलं जाताना पडता कामा नये. बरं होतं काय, स्टेजवरची मुलं जाणार आहेत आणि त्याच वेळेला दुसरी येणार पण आहेत ना. हो, बरं हे नेहमीच्या नाटकासारखं नव्हतं की 2 जण जाणार आहेत एखादा येणार आहे. वरचा 150-200 जणांचा मॉब जाणार आहे आणि पुढचा 150 जणांचा मॉब येणार आहे. म्हणून मग ते बायफर्गेट केलं होतं की काही इकडनं जातील आणि त्याच्या तालमी आपण घेतल्या होत्या. त्यामुळे मुलं धडकत नव्हती. त्यांना माहित होतं की हा जाणारा इकडून जातोय तर येणारा या बाजूने येतोय. हे खूप चांगलं त्याला झालं होतं. मला एक या संदर्भामध्ये एक काय म्हणता येईल, एक स्लोगन म्हणूया किंवा एक स्टेटमेंट म्हणूया, आठवत आहे, कम्युनिकेशन स्किल. हो, मला जे म्हणायचंय ते तुम्हाला पक्क समजलं होतं. बरोबर. तुम्हाला जे म्हणायचंय ते शिक्षकांना पक्क समजलं होतं. शिक्षकांना जे म्हणायचंय ते विद्यार्थ्यांना पक्क समजलं होतं. कम्युनिकेशनचा धागा आहे ना, हा आपला पक्का होता. अगदी बरोबर आहे. आणि म्हणून हे बिनचूक घडू शकलं. लोक आश्चर्यचकित झाले होते. नाटकाचे अभिनयाचे जे वेगळ्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये एक समूहाचा अभिनय. बरोबर आहे. म्हणजे जसं आपण जत्रा यात्रा दाखवल्या, कोळी नाच दाखवले आणि सर्वात महत्वाचा राज्याभिषेक. हो, तर समूहाचा अभिनय आणि वैयक्तिक अभिनय. वैयक्तिक अभिनयामध्ये तो मंथन असेल, हो, काय काम केले हो त्यांनी त्या पोरांनी, बरोबर, कमाल. त्याच्याकडनं हे सगळं घडून घेणं असेल की मुलं पुढच्या काळामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप छान काम करतायत. अगदी बरोबर. पण याचं बीज आणि आजही ही सगळी मुलं तुमच्या संदर्भात खूप आदराने बोलतात, सरांनी आम्हाला घडवलं. तर या सगळ्या गोळ्यांना तुम्ही अभिनय शिकवलात कसं काय? मी निमित्त मात्र आहे असं म्हणेल ह्या सगळ्या, की ही गोष्ट होणारी होती आणि मला त्याच्यात हातभार लावता आला. आणि जे खरं श्रेय तुम्हाला आहे की तुम्ही मला ती संधी दिलीत. खरं तर मुलांकडे खूप एनर्जी आहे. ते मला आठवतंय, म्हणजे या मुलांबद्दल तर बोलतोच, पण 5वीच्या मुलांचा आणि पिंक हाऊसच्या मुलांना भुताटकी आल्यावर तो डान्स बसवला होता ज्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, आणि अक्षरशः भूतासारखी जी काही ती नाचत होती. भूताटकी झाली बाया, भूताटकी झाली, 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 भूताटकी झाली बाया, भूताटकी झाली. म्हणजे संचारलं होतं आणि हा मोकळेपणा तिथे वापरून घेतला गेला. कसं बाई तुम्ही ज्या पद्धतीने की इथे हे होऊ शकेल, किंवा तो दगड मारायचा तो प्रसंग होता, प्रसंग कमाल आहे, कमाल आहे.
की एवढे धोंडे ते येत होते, म्हणजे समोरच्या या रांगेतले प्रेक्षकही घाबरले होते की खरंच धोंडा आता आपल्याला तो बसतोय का? इतिहासातला प्रसंग असा आहे की त्या पुरंदरच्या युद्धामध्ये धोंड्याचं युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे बरोबर. की महाराजांनी धोंड्यांचा उपयोग करून घेतला. शाळेमध्ये काय धोंड्याला कमतरता आहे का? म्हणजे याचा उपयोग खऱ्या अर्थाने जास्त करण्यासाठी सरांची मदत झाली, टोले सरांची, धोंडे बनवण्यासाठी. आणि ज्या पद्धतीने ते अंगावर आले ते सीन उठून येत होते. तुम्ही जसं म्हणालात की ही समूहाची दृश्य करताना काय केलं गेलं, तर समूह जेव्हा जास्त वापरायचा आहे, कारण आपण मूळ जाणता राजाही पाहिले, उत्तम नाटक आहे, त्यांनी खूप सुंदर पद्धतीने केलंय. पण जेव्हा आता हे मुलांना घेऊन करायचं होतं, मोठ्या संख्येला घेऊन करायचं होतं, तर तो मात्र विचार होता की त्यांनी जे केलंय ते एका उंचीवर नेऊन ठेवलंय, पण आता आपल्याकडे शक्ती ताकद काय आहे, तर हा मॉब, स्ट्रेंथ. करेक्ट. मग ती गर्दी नुसतं वाटता कामा नये, त्याने ती ब्युटी कशी वाढेल, त्यातने तो प्रसंग कसा उठून येईल, या सगळ्याचा विचार केला गेला. एक आठवण मला लक्षात येते. मुलांना जर सांगितलं धोंडे घ्या टाका, पण त्या सगळ्या मुलांनी तो धोंडा उचलण्याचा अभिनय करणं, तो फेकण्याचा अभिनय करणं आणि फेकल्यानंतर त्याची गंमत बघणं, हे बारकावे तुझी कसब आहे. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला मुलं मजा करायची ती, बर, पण मग नंतर त्या प्रत्येक सीन, म्हणजे मला आठवते दिवाळीनंतर एक एक सीन मी जेव्हा बसवायला लागलो, त्या मॉब सीनच्या याच्यावर काम करायला लागलो, तेव्हा ती टंगळमंगळ करायचे. मग त्यांना पटवून दिलं की हे तुम्ही या नाटकाचे किती महत्वाचे भाग आहात. जरी एकटा असेल, तू नुसता येऊन जाणार आहे ना, तरी तुझं काम महत्वाचं आहे. या सगळ्यामध्ये तुला देखील प्रेक्षक बघणार आहेत. त्यामुळे तू जेव्हा जाणार आहे दुसऱ्याला मारताना किंवा स्वतः मारताना, तू जर हसत मरलास तर लोक बघणार आहेत तुला की एक मावळा, आपण त्या मावळ्याचा अपमान करणार आहे. आणि या भावना क्रिएट केल्या. ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये, जसं आपल्याकडे तुम्ही स्वतः बोलायचात, शिटे सर पूर्ण शिवचरित्राबद्दल गोष्टी सांगायच्यात, ही जशी भावना सगळी सुरू होती मनामध्ये, तसं स्टेजवर कलाकार म्हणून, विद्यार्थी कलाकार म्हणून सुद्धा त्यांनी काय पथ्य पाळलं पाहिजे की जेव्हा तुम्ही मागे मस्ती करा, पण जेव्हा स्टेजवर तुम्ही जाताय तेव्हा एक कलाकार म्हणून जाताय, त्याचा अपमान करू नका. आणि मला आवर्जून वाटते ते मुलांनी तेवढाच याने, म्हणजे काही वेळेस एखाद्या मुलाला सांगायला लागायचं, हे अरे सीन संपलाय चल, जो मरून पडलेला असायचा तो एवढा त्याच्यात तल्लीन झालेला असायचा. चल बाबा. खरंय. आणखीन एक खूप मोठा प्रसंग नाटकामध्ये आहे, तो म्हणजे आक्रमण. हो, इतकं मोठं आक्रमण, किती वेगळे पैलू त्याच्यात. पहिल्यांदा ते छान सगळं वातावरण आहे, नंतर आक्रमण येत आहे, आणि पुढचं सगळं तू सांग. हो हो. आक्रमण त्यामध्ये ते मंदिर कोसळले दाखवलंय, ते खांब घेऊन जाताना दाखवलंयस. अगदी बरोबर. मी नाही सांगणार, तू सांग. नाही बरोबर. किंवा जेव्हा मोठे प्रसंग जेव्हा होते, आक्रमण होती, हो, म्हणजे सुरुवातीचाच तो भाग होता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की घात झाला, पठाणांची स्वारी आली. त्यांचा म्होरक्या होता अलाउद्दीन खलजी. ते मंदिर सगळं कोसळलंय, ज्या पद्धतीने मुघलांनी त्याच्यावर हल्ला करून ते नासधूस केली, पद्धतीने लोकांचे हाल करत त्यांना ओढत घेऊन चाललेत. म्हणजे खरं तर जी बॅकस्टेजची टीम तयार केली होती, एक 25 जणांची, जी फक्त याला काम करेल, ज्या नेपथ्यासाठी मदतीला काम करेल. म्हणजे त्यात अतुल होता आणि त्याच्या ज्युनियर कॉलेजची आणि काही आपल्या शाळेची मुलं होती. सुरुवातीला ती कंटाळायची, हे काय करायला लावतायत, ती झोपडी लावायची पण काढायची, एकदा ठरवा काय करायचंय ते. त्यांना म्हणलं महत्व आहे त्या प्रसंगाला. म्हणजे जेव्हा ती भूपाळी सारखी जे हे होते तेव्हा त्या सगळ्या स्त्रिया हे करतायत, तिथे रांगोळी काढतायत, आणि त्याच्या नंतरच्या सीनला म्हटलं ती झोपडी तशीच राहिली तर काय रे उपयोग होईल. कारण या पण मुळात ती झोपडी तिथे असावी असं का वाटलं. एवढं मोठं ग्लॅन्जर असलेला सेट, बरोबर, मांडव असतील, पडदे असतील, झोपडी कशासाठी. अगदी बरोबर आहे सर. जसं म्हणालात की आपण सिम्बॉलिक
नेपथ्याचा वापर करत होतो. कारण नुसतंच स्टेज ओकबोक वाटणं, कारण प्रत्येक गोष्टीने जर ते सीन प्रसंग जर आपण पाहिले तर प्रत्येक याच्यात सूचक काहीतरी होतं. मग ती झोपडी असेल, तुळशी वृंदावन असेल, सूचक आहे. सूचक आहे. कारण खूप रिअलिस्टिक करायला लागलं असतं तर सगळंच मांडावं लागलं असतं आणि एवढं सगळं बाजूला नेणं आपल्याला शक्य नव्हतं. म्हणजे जर आपण नंतरच्या याच्यात पाहिलं, जेव्हा तो कोळीचा किनारा आपण दाखवला समुद्राचा, त्यावेळेस 2 नारळाची झाडं उभं केली होती आपण. आणि आपल्याकडच्या जिम्नॅस्टिक वाल्या 2 मुलांना ती त्या नारळाच्या झाडावर चढायचे. 2-3 मुलं जी होती ती खाली उभी राहायची. ती उभी राहायची की असं नाही वाटत नव्हतं की ते नारळाचं झाड धरून उभे राहिलेत. ते नारळाच्या झाडाला टेकून उभे राहिलेत असे. आणि तो मुलगा वरती जायचा आणि महाराजांचं वाक्य होतं, किती दिवस असं अशी माळावर मडकी बांधून दारू काय गाळीत बसलात, अगदी. या दर्या भवानीची भक्ती करा, वैरी निखंदून करा. खरंच आहे. ही वाक्य, हे शब्द, तो प्रसंग, तो सेट, तो मुलांच्या प्रत्येक गोष्टीतला अभिनय, आणि यामुळे असंख्य प्रसंग असे, म्हणजे अनेकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, नाटक सुरू झालं आणि केव्हा संपलं आम्हाला कळलंच नाही. खरंच आहे. इतके आम्ही त्या नाटकामध्ये गुंगून गेलो होतो. बरोबर आहे. याला मुख्य कारण कुठलाही छोटासा मणी सुद्धा तो वेगळा नव्हता. तो या धारेमधलाच होता, तो या माळेमधलाच होता. आणि सगळ्यांना एकत्र बांधण्याचं कौशल्य सगळ्यांचंच टीमवर्क होतं. हा सगळा मी म्हणेल, ती माझ्याकडे ती जबाबदारी दिली होती त्या सगळ्या जोडण्याची, म्हणून त्या गोष्टी मी करत होतो. पण सगळेच जण त्या मेहनतीनं काम करत होतं. तुम्ही म्हणालात की तो मुलगा दगड टाकतोय आणि तो अभिनय कसा केला, तर जेव्हा त्या मुलांशी मी बोलत होतो तेव्हा मग इथे शारीरिक अभिनय, ज्याला आपण कायिक अभिनय, त्याचे काही नमुने त्यांना दाखवले. आणि एक चांगलं होतं की आपल्याकडे नाट्यछंद वर्ग सुरू झाला होता. त्यातली ही जी मुलं होती ना, ही मुलं सगळीकडे पेरली होती त्या प्रसंगांमध्ये. म्हणजे 5वीच्या प्रसंगातही मोठा मुलगा एक येऊन जायचा, तो त्यातला लीडर असायचा. म्हणजे हे इतर शिक्षकांना किंवा प्रेक्षकांना हे माहित नाही. हे आज मी पहिल्यांदा ऐकतोय की नाट्यछंदातली एक टीम जी आहे ती इकडे सगळीकडे काम करत होती. कारण त्यांना माहित होतं की नाटकाचा काय भाग आहे आणि ते सातत्याने ती गोष्ट फॉलो करत होती. म्हणजे मला अजूनही आठवतं की निखिल लाटकर, त्याचा आवर्जून नाव घ्यायला पाहिजे या सगळ्या प्रोसेसमध्ये. हा निखिल लाटकर, म्हणजे त्याने भूमिका पण केली खंडोजी खोपड्याची, पण हाच निखिल नाटकर या सगळ्या प्रोसेसमध्ये लॅपटॉपवर म्युझिक ऑपरेट करत होता. आणि ते म्युझिक कधी, तुम्ही म्हणाल एखादा प्रेक्षक म्हणेल की त्याला काय, एकदा चालू करायचं होतं आणि संपल्यावर बंद करायचं होतं. नाही, जेव्हा खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस होती ना, प्रत्येक सीन तिथे लावायचा होता. मग त्याला मी फक्त सांगायचो, 12-15 लाव रे, होय 17-54 लाव. हा आमचा कोडवड होता. बर, आम्हाला ते माहित होतं की तिथे काय आहे. कारण कोणत्या प्रसंगाचे हे करायचे, बाबा अमुक हा प्रसंग आहे, 3 तासाच्या नाटकात 2 त्याचे ट्रॅक झालेले होते. मग मधला लावायचा कसा, तर त्याचं मार्किंग करून ठेवलं होतं आणि ते त्याच्याकडे असायचं. मी इकडनं सांगितल्यानंतर तो बरोबर प्ले करायचा. त्यामुळे ही जी तालीम आहे ती छान होण्यामागे तोही तितकाच कारणीभूत आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. कास्ट सिलेक्शन, की ही भूमिका शिवाजी महाराजांची, बालपणचा शिवाजी महाराज दाखवायचा आहे, काय काय केलंस त्याला, कसं घडवलंस. कारण तो शाळेत 5वीत आला तेव्हा मी बघितलं होतं. मला फक्त एवढंच माहित होतं की अरे त्याचे डोळे फार बोलके आहेत. आणि इथून पुढे तो मंथन मी तुझ्यावर सोपवला होता आणि ज्याचा तुम्ही शिवाजी महाराज करून दाखवलात. अगदी बरोबर आहे. मला अजूनही आठवते, नाट्यछंदातली एक छोटी प्रसंग नाट्य स्पर्धा घेतली होती आणि त्याच्यात त्यांच्या गटाने त्यांनी एक सादर केलं होतं. आणि ज्या पद्धतीने त्याचे डोळे आणि बोलका चेहरा होता, आणि मग इकडे शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निवड केल्याबरोबर म्हटलं डोळे तर चांगलेत, पण डोळे वापरता पण आले पाहिजेत. म्हणजे या सगळ्या काही प्रमुख पात्र जेव्हा मला भेटायची, त्यांच्याबद्दल मी जेव्हा काम करायचो, त्यांना सांगितलं होतं शब्द तुमचे पाठ होतील, पण शब्द ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय त्या पद्धतीने तुमची नजर जी आहे ती फार महत्वाची आहे. आजही तो फोटो उपलब्ध आहे बरं का. अगदी बरोबर. वेळ आली तर नक्की दाखवू आपण. तो घोड्यावर बसलाय आणि नंतर त्याने जो काही रुबाब दाखवलाय डोळ्यामधला, खरंय, तो जो काही लुटूपुटीच्या घोड्यावर येतो ज्या पद्धतीने, कमाल. अगदी बरोबर. पण शिवाजी महाराज तर सगळेच करतील, पण आजूबाजूचे जे मावळे आहेत, मावळ्यांना सुद्धा वाटावं की हे आमचे महाराज आहेत. हा सुद्धा एक अभिनयाचा जो भाग आहे ना, खरं त्या बारक्या बारक्या मुलांनी जो करून दाखवला ना, बरोबर, त्याच्यामुळे गंमत आली फार. नाही, खरंच आहे.
आणखी कुठला प्रसंग असा वाटतोय तुम्हाला की ज्याच्यामध्ये समुदायाचा अभिनय आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजे खरं तर हा झाला आपण जो म्हणाला समुदायाचा, जिथे काहीतरी घडणं होतं. घडणं होतं. पण जिथे समुदाय होता, खूप घडणं नव्हतं पण तरी तिथे काम होतं. म्हणजे मुख्य पात्रांबरोबर असणारे दरबारातले प्रसंग. दरबारातला प्रत्येक सैनिक जेव्हा उभा राहायचा, तो कसा उभा राहील, तो कसा येईल, मग साधा एखादा निरोप घेऊन येणारा सुद्धा कशा पद्धतीने येईल, हा महत्वाचा भाग होता. आणि मग नंतर सुरुवातीला काय व्हायचं, प्रत्येक दरबारात वेगळीच मुलं असायची. मग पवार सरांशी सांगून की नाही म्हटलं, दरबाराचे सैनिक आता ठरवून ठेवायचे. त्यांना एकदाच त्या सूचना दिल्या गेल्या आणि तुम्हाला त्यांना गांभीर्य त्याचं पटवून दिलं गेलं. आणि शेवटी ते सैनिक निवडतानाही की मोठे पात्र तिथे येणार आहेत, त्यामुळे ते सैनिक जरा मोठ्या वयाचे, मोठ्या मुलांमधले निवडले. एक रुबाबदार त्यांना हे दिसतील अशा पद्धतीने. त्या 2,500 पैकी प्रत्येकाने अभिनय केलाय. बरोबर आहे. केवळ मुख्य पात्रांनी अभिनय केला असं नाही. बरोबर आहे. नाही, त्यांच्याशी मला आता आठवतंय या विषयावर बोलताना त्यांना सांगितलं की ज्याला डायलॉग आहेत, संवाद आहेत, तेच महत्वाचं पात्र नसतं. अगदी खरंय, अगदी खरंय. स्टेजवर आलेला प्रत्येक जण पात्र आहे. मग डायलॉग संपल्यानंतर सुद्धा त्या नटाला त्याची रिॲक्शन द्यायची असते. मग ज्यांना नसतील डायलॉग पण तुम्ही त्यातले घटक आहात, तुम्ही काय करायचंय, त्याला रिॲक्ट व्हायचंय. आणि हे खूप त्यांनी छान पाळलं. मी त्यांना वर्गातलं उदाहरण दिलं. म्हटलं तुम्हाला वर्गात कोणी शिक्षक आले शिकवताना, तुम्ही काहीतरी मान हलवता, काहीतरी व्यक्त होता, काहीतरी दुसऱ्याने हे केलं तरी त्याला पटकन हे करता. म्हटलं ह्याच रिॲक्शन आहेत. आता ती तिथली लोक काय करतील याचा विचार करा आणि करा. आणि नाटकामध्ये ऍक्शन जितक्या महत्वाच्या तितक्या रिॲक्शनही महत्वाच्या आहेत. खरंच. आणि जेव्हा ऍक्शन प्रभावी होतील तेव्हाच, जेव्हा रिॲक्शन प्रभावी जातील तेव्हा. बरोबर आहे ना. मला आणखी एक प्रसंग आठवतोय बरं का. त्या आक्रमणाच्या वेळेस आपल्याकडे कुटुंबाच्या कुटुंब काम करत होती. शिक्षक, शिक्षकांच्या घरचे. बरोबर आहे. अपामार्जने बहिणींनी त्याच्या पडलेल्या दाखवलेत ना. मला असं वाटून गेलं की कदाचित पाय घसरून पडल्यात. नाही, त्या आक्रमणाच्या वेळेस त्या खरंच पडल्याचा अभिनय त्यांनी केलाय. खरंच आहे. कमाल आहे सगळं. म्हणजे मला आधी हसायला आलं ते लगड मॅडमच्या संदर्भातली आठवण आठवल्यावर. त्या पडल्या होत्या, त्या चुकून पडल्या होत्या. पण यांनी मात्र त्या पडल्याचा अभिनय सुंदर केला होता. म्हणजे ठरवून पडणं आणि न ठरवता सहज पडणं, या दोघांनी तो अभिनयच केला. नाही, अगदी म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की मुलांनी जसं ऐकलं ना, तसं या शिक्षकांनी देखील त्यांच्या अवघड आहे. हे कसं साधलं? मुलं तर ऐकणार होतीच, ए तू हे कर, ए तू ते कर, पण शिक्षकांना सांगणं अवघड होतं. हे कसं साधलं? बरोबर आहे. एक तर तुमची अथॉरिटी आल्यामुळे, जसं ती वरची मीटिंग झाली त्या चित्रकला वर्गातली, आजपासून सातपुते सरांचं ऐकायचंय जे काही असेल ते. एक तो चांगला एक मुख्याध्यापक म्हणून मिळालेला त्यातला हे. आणि नंतर त्यांना बोलताना तेही पटवून दिलं की आपण सगळे दिसणार आहोत समोर आणि आपण सगळे याचे घटक आहोत. आपल्याला मुलंही ऑब्झर्व करतायत, त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने कराल तशी मुलं पण हे होतील. आणि मला आठवतंय जिथे जिथे महिलांचे सीन होते, कांबळे मॅडमनी ते बसवायला मदतही केली होती त्या सगळ्याला. आणि ज्या पद्धतीने ते उभे राहिले, ते करत असताना नंतर त्या इतक्या इन्व्हॉल्व्ह होऊन गेले ते सगळे शिक्षक. आणि हे म्हणजे काही शिक्षक आपले त्या सैन्यामध्ये होते, शेवटच्या राज्याभिषेकामध्ये होते, संचारल्यासारखं ते करत होते. मला अजूनही आठवतात ते शिंदे सर. म्हणजे आधी एका प्रसंगाला शिंदे सर कुठेत म्हणजे त्यांना अजून रोल दिला नव्हता. बर, पण एका याला तालिमीला ते मुलांबरोबर एक काठी घेऊन हजर होते तिथे. म्हटलं शिंदे सर उत्तम, हेच हवंय, तुमच्या टीम बरोबर तुम्ही वरती हवेतच. आणि ज्या पद्धतीने सगळे शिक्षक इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले, कारण शिक्षक पालक सगळ्यांचं सहकार्य होतं, पण शिक्षक ज्या पद्धतीने सगळे इन्व्हॉल्व्ह झाले त्याच्यामुळे याची उंची अजून वाढली. प्रत्येकाने आपलं मानलं त्या नाटकाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते कोणत्याही एका विभागाचं, कुणा एका व्यक्तीचं नाही राहिलं, ते रमणबागेचं झालं, ते शिवमय वातावरण झालं. सगळ्यात महत्वाचं हे आहे. खरंच आहे. ते नाटक पुन्हा एका व्यक्तीचं न वाटता अगदी बरोबर आमच्या सगळ्यांचं आहे. 2500 जणांनी बघितलेलं स्वप्न, हे जेव्हा आपण त्यांच्या डोळ्यामध्ये पेरलं तेव्हा ते इतकं मोठं भव्य दिव्य झालं. खरंच आहे.
काही प्रसंग तर मला नक्की आठवत आहेत की ज्याच्यामध्ये अभिनयाचा वैयक्तिक अभिनयाचा कस लागला होता तो म्हणजे अफजल खान. हो. त्यावेळेस जो सेट उभा केला होतास ना, हा. म्हणजे नाटकामध्ये जशी झोपडी आहे, हो हो. मंदिराचे खांब आहेत आणि सगळ्याच राज्याभिषेकाचा मोठं ग्लॅन्चर असलेला सेट आहे, बरोबर आहे. बदल होत आहेत, त्यावेळेस तुम्ही एक तंबू पण उभा केला होता. अगदी बरोबर आहे. म्हणजे तो प्रसंग जो आहे प्रतापगडाच्या पायथ्याशीचा, हो हो आणि हा कारण त्याचे रेफरन्सेस तसे होते की ते जे घडतंय तंबू. ते तंबूमध्ये त्या हो ठिकाणामध्ये ती भेट आहे. आणि मग तसा विचार केला, सरांशी बोलणं झालं की सर म्हणलं आपल्याला तंबू दाखवायचा आहे, पण तंबू दाखवत असताना आपल्याला अर्धवट तंबू दाखवायचा आहे, कारण तंबूत काय घडतंय हे दिसलं पाहिजे ना. आधी तंबू स्वरूपात ते दिसेल, पण जेव्हा महाराज आणि अफजल खानांची भेट होईल तेव्हा तंबूत काय घडलंय हेही आपल्याला दिसलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे बरं एवढा मोठा तंबू उभारायचा आणि नंतर तो काढायचा पण आहे. ते कसं केलं? हा, मग त्याच्यासाठी छान मजा केली की एक मोठा बांबू घेतला गेला बर आणि त्याला तंबूच्या आकाराची कापडं बांधली आणि इकडेही तशी त्या पद्धतीने लावून घेतली होती. त्यामुळे उभं राहताना ते 3D असं वाटत होतं. हो आतला भाग पोकळ आणि इकडे हे, म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडला बरोबर त्या दोघांच्या बॅकग्राऊंडला तंबूची मागची बाजू त्या ठिकाणी दिसत होती. हो आणि त्यामुळे जोच प्रसंग नंतर तो कव्हर केला होता, जेव्हा आतमध्ये दाखवायचा आहे, हो आतमध्ये त्यांची भेट आणि हे, हो. तर ते त्याच्यामध्ये तो पडद्याच्या पार्श्वभूमीवर घडतो आणि नंतर तो बाहेरही प्रसंग दिसतो, असा केला गेला होता. हे सगळं आठवलं की लक्षात येतं, आठवतं समोर ते 10,000 प्रेक्षक मंत्रमुग्ध का झाले होते. नाही खरंय. काही प्रसंग आठवत आहेत की जे समूह आणि वैयक्तिक अभिनयामध्ये सुद्धा खूप छान झाले होते. बरोबर आहे. मग अगदी जिजाऊंचा प्रवेश असेल, महाराजांचा प्रवेश असेल, अगदी आपले लांगी काका त्यांनी उभारलेला उभा केलाय कान्होजी, बापरे बापरे, ज्या पद्धतीने त्या आवेशाने ते करायचे, ते मुलं पाहायला उभी राहायची. त्यांचा प्रसंग आला की हे गर्दी झालेली असायची सरावाच्या वेळेस. सरावाच्या वेळेला सुद्धा. मग आपले सावरमाळे असतील, अरे हो, हा सावरमाळी आणि रोकडे यांनी जो काही काम केलं ना, अगदी बरोबर आहे. मोहिते मामांचं, मोहिते मामांच्या याला ज्या पद्धतीने ते यायचे आणि मारायचे, बरं त्या मारण्यामध्ये त्यांना सांगावं लागायचं की आपण ऍक्टिंग करतोय. म्हणजे एक काठी त्यांच्या रोकड्यांच्या एकदा मारता मारता इथे लागली होती, थोडस जरा सुजल्यासारखं झालं, तर म्हणलं काळजी घ्या. पण त्यांनी जेव्हा लागलंय तरी ते मला लागलंय हे नाही दाखवलं. हे खरं एखाद्या चांगल्या कलाकाराचं लक्षण त्यांनी दाखवून दिलं. आणि इथे आवर्जून मला तिथे तुमचा उल्लेख करावाच हवा सर, की ज्या पद्धतीने शाळेतला सेवक असू, शिक्षक असू, विद्यार्थी असू आणि अगदी आपले शाळीग्राम सर असू, म्हणजे संस्थेची व्यक्ती पण असू, या सगळ्यांना जोडण्याचं काम तुम्ही केलं याच्यामध्ये. आणि हे फार महत्वाचं आहे. सगळ्यांना सामावून घेतलं, फक्त मुलं नव्हती. म्हणजे एखाद्या लहान मुलापासून तर एखाद्या मोठ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यापर्यंतची सगळी लोक यामध्ये काम करत होती. मी विचार करताना त्यावेळेस आणि अजूनही नेहमी हाच विचार करतो, सेवक, शिक्षक, पदाधिकारी ही कामाची विभागणी आहे. हे यांचं काम, हे यांचं काम, हे शिकवण्याचं काम, हे प्रशासनाचं काम, परंतु हे सगळे एक आहेत. अगदी बरोबर आहे. फक्त कामाचं स्वरूप वेगळं असेल, पण जे महत्व एखाद्या स्वच्छता करणाऱ्या माणसाचं आहे तेवढंच महत्व सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाचं पण तेवढंच आहे. खरंच आहे. यातल्या कोणी जरी म्हणलं की मी करणार नाही, तर सगळा डोला खाली पडू शकतो. बरोबर आहे. म्हणून प्रत्येकाने टॉप टू बॉटम आपण ह्यातले एक चिरा आहोत. कळस वर आहे, पण त्या कळसामधला चिरा बनणं खरंच आहे. हे खूप महत्वाचं असतं. आणि हे सगळे चिरे 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 बांधले गेले टॉप टू बॉटम, म्हणून हे जगविख्यात नाटक आपण करू शकतो. अगदी बरोबर आहे सर. म्हणजे आपण म्हणतो ना की मुलांना काही गोष्टी शिकवाव्यात, हो पण काही गोष्टी त्यांच्या आचरणातून शिकण्याचं हे म्हणजे जाणतानाच आहे. खरं. ते करता करता ज्या काही गोष्टी शिकले ना, आयुष्यभर त्या लक्षात राहणार आहेत. म्हणजे आजही ती मुलं जेव्हा भेटतात ना, हो तो सांगतो सर मी त्या याच्यातला तो मावळा होतो बरं का.
म्हणजे होतं काय की नेहमीच्या नाटकातली मुलं ती माहीतच असतात, आपल्याला परिचित झालेली असतात, ती नंतर पुढे काय करताय आपल्याला माहीत असतात. किंवा मला त्या जसं मी म्हणालो याच्यावरनं आठवलं की वारीतल्या किंवा दहीहंडीच्या नाटकातला कुणीतरी भेटतो, सर मी ते झाड झालो होतो बरं का त्या नाटकातला, त्याला त्याचंही कौतुक असतं. तसं या जाणता राजातला प्रत्येक पात्र जे आहे ना, त्याला आयुष्यात खूप काही मिळवण्याचं हे, आणि तो विसरणार नाही. बरोबर आहे. आम्ही फिजिक्स शिकवलं, मुलं भेटतात, मुलं म्हणतात अरे आम्ही तुला न्यूटन लॉ शिकवला, तर म्हणलं हो ते न्यूटन वगैरे राहू दे, आम्ही ते नाटकामध्ये झाड झालं होतं ना. खरंय. किंवा राज्याभिषेकाचा प्रसंगही मला अजूनही सगळ्यात भव्य. बरोबर आहे. म्हणजे काही प्रसंगात 50 जण 100 जण, पण 2,500 मुलं ज्या समोर दिसणार आहेत एका वेळी, बरोबर आहे. तो मॉब हँडल करणं आणि त्या मॉब मधनं प्रत्येकाने काम करणं हे विलक्षण आहे. पण त्याच्या आधी एक मला विषय तुमच्याकडनं पाहिजे. मुलं होती, हो आपली शाळा मुलांची, बरोबर आहे. इथे आपला कोळी नाच होता, अगदी तिथं कोळीणी होत्या. बरोबर आहे. मग एकदा असंच जेव्हा बाहेरची कुणी व्यक्ती आले होते, त्यांना काही आपले नाटकाचे फोटो दाखवले. त्यांनी पाहिले की इथं मुली, ते म्हटलं आम्ही मुली दुसऱ्या शाळेतल्या घेतो कार्यक्रमासाठी. त्यांना ते खरं वाटलं. नंतर सांगितलं ते मुलं आहेत आमच्या रमणबागेची. आणि हेच आहे खरं, त्या कोळी नृत्याला एवढ्या कोळीनी तयार झाल्या होत्या आणि इतक्या छान नटल्या होत्या, छान पद्धतीने ते सगळं करत होता. आणि हा तोही महत्वाचा भाग आहे सर, की ज्या आपल्या 150 ते 200 कलाकारांसाठी आपण मेकअप मन बोलवले होते, पण या सगळ्या इतरांचा मेकअप कोण करणार, कारण 2,500 पात्र आहेत. हो, आणि तेव्हा सगळ्यांना अनाऊन्स आपण केलं होतं की जे कोणी ब्युटी पार्लर करणारे आहेत, अमुक आहेत, जे मेकअप काही करू इच्छितात, आणि मग त्या वर्गाची जबाबदारी त्यांनाच देऊन टाकली. हो. त्याच्यामुळे हे विभागून गेलं काम. त्यामुळे ते अजून देखणं आणि छान दिसू लागलं या गोष्टी. राज्याभिषेक एवढा मॉब कसा हँडल केला असतो? बरोबर आहे. राज्याभिषेक एकतर तो दिसताना ज्या पद्धतीने कुठेही गर्दी दिसू नये म्हणून स्टेजवरच्या लोक, म्हणजे तुम्ही होतात, तुमच्या बरोबरचे जे ज्यांनी जाणता राजात काम केलं होतं ते सगळे, की दरबाराची ती आब राखली जाईल आणि मग प्लेसमेंट देण्याचं काम केलं. मला आठवतंय सुरुवातीला आपल्याकडून 9वी येल्लोचा वर्ग राज्याभिषेकासाठी घेतला गेला होता. हो. पण नंतर जशी इतर पात्र दिसायला लागली तेव्हा जाणवायला लागलं की 9वी येल्लोतली मुलं जरा लहान वाटणार आहेत. मग आपण त्यांना दुसऱ्या ठिकाणी मर्ज केली. मग शिक्षक असेल, सेवक असतील, काही क्लर्क असतील, म्हणजे ऑफिस मधले का, या सगळ्यांना उभं केलं, कारण त्या प्रत्येक ठिकाणी राज्याभिषेकातली ती माणसं सगळी मोठी वाटावीत. आणि ज्या पद्धतीने ती उभी राहिली, म्हणजे मगाचा विषय की एका पातळीवर खऱ्या अर्थाने, म्हणजे त्या जसं महाराजांनी केलं, सगळ्या 18 पगड जातीतली ती मावळी कंपनी एकत्र केली, तर खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी काम करत असताना आपण त्या ठिकाणी सगळ्या वयोगटातली लोक आणि सगळे व्यवसाय असणारी, वेगवेगळी पदं असणारी लोक एकाच ठिकाणी त्या राज्याभिषेकाच्या वेळेला एकत्र होती. आणि म्हणजे या सगळ्याच म्हणजे कौतुक आपल्याला याचं वाटतंय की बाबासाहेबांचा आशीर्वाद, त्यांनी या रंगमंचावर एंट्री घ्यावी, सगळ्यांबरोबर हे करावं, हे खूपच कौतुकाची गोष्ट होती. एवढा मोठा राज्याभिषेक चालू होता. आपण काही पालकांनाही सांगितलं हो, की तुम्हाला मंत्रोच्चार येतो ना, खरंच आहे, बसा तिथे. अगदी बरोबर, बारीक सारीक गोष्टींमुळे ते सगळं खुललंय. खरंच आहे. एक तर प्रतिक्रिया अशी आहे की समोर एक झेंडा नाचवत होता हो, राज्याभिषेकाच्या वेळेस. तो मुलगा दिसत नव्हता, त्या झेंड्याचा जो झोळ आहे ना तो फडफडताना दिसत होता. पण त्याचे जे काही पताका फडकत होते ना, हो. त्याच्यावरनं तो मुलगा किती निष्ठेने ते नाचवतोय भक्तिभावाने, त्याची प्रचिती प्रेक्षकांना येत होती, अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली. खरंच आहे, खरंच आहे. तो ध्वज नाचतोय, पण त्याच्या खाली असलेला तो मुलगा जो आहे तो दिसत नाहीये. कोणी असं म्हणलं नाही मी किती दिसतोय, मी कॅमेरात येतोय की नाही. नाही. अरे सगळ्यात मोठी गंमत ही आहे, बरोबर, कोणी कॅमेऱ्याची अपेक्षा नाही केली, मी ते दिसणार आहे का याची अपेक्षा नाही केली. तर मी त्यातला एक अविभाज्य घटक आहे. एखादं मोठं कार्य झालं ना की मांडव झळा लागतात. रंगमंचावरनं चिम्म भिजलेला अंगरखा, मी खाली उतरलो.
तुम्ही पण ते नाटक संपल्यानंतर ज्यावेळेस विंग मध्ये गेला असाल, काय वाटलं? अगदी खरं आहे. म्हणजे आता तुमच्या बोलण्यात जसं आलं तसंच आजही ते आठवतंय. म्हणजे डोळ्यातून अश्रू होते खरंच. कारण जे काही घडलं होतं समोर, ज्या पद्धतीने सगळं होतं, कारण माझी धावपळ सगळीकडे होती. आधी मी म्युझिकच्या तिथे थांबलो होतो, लाईटवाल्याकडे आलो, मागच्या बाजूला आलो आणि नंतर समोर. मगाशी मी म्हणालो तसं की हे आपण काहीतरी केलं वगैरे असं काही नाही, आपण त्याचा एक भाग झालो. त्याचं समाधान आजही आहे की आपण त्या गोष्टीचा, आपल्यामुळे काही नसतं, त्याच्यामुळे आपण काहीतरी घडत असतो. तर माझ्या आयुष्याला या जाणता राजाने खूप काही चांगली कलात्मक दिली. जसं आपण गोवर्धन पर्वताचं की तिथं कृष्ण होता आणि बाकीचे सवंगडी होते, इथं कृष्ण कोणीच नव्हता, इथे सगळेच सवंगडी होते, सगळ्यातच कृष्ण होते. आणि म्हणून हा जाणता राजाचा गोवर्धन उचलला गेला असं म्हणता येईल. इथे कुणीही नव्हतं, इथं प्रत्येकाच्या काठीचा टेकू होता, प्रत्येक जण कृष्ण बनला होता त्याचा. याची उंची त्यानेच, एवढंच मला म्हणावंच वाटतं. स्वप्नी जे देखिले रात्री, ते ते तैसेची होत असे, आणि तसंच घडलं होतं.